गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळेस आपण भक्ता भोरता भोक्ता महेश्वर इथपर्यंत आलो होतो. त्याच्या पलीकडचं सुरू करू आपण. 24वा श्लोक. लेट अस सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से फर्स्ट. 24व्या श्लोकामध्ये य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयोभिजायते. याचा अर्थ हा आहे की वन हू अंडरस्टँड्स this philosophy concerning material nature, the living entity, and the interaction of the modes of nature is sure to attain liberation. He will not take birth here again, regardless of his present position. आपल्याला जर पुनर्जन्म नको असेल तर काय करायला पाहिजे की आपल्याला हे समजायला पाहिजे हे तत्वज्ञान कन्सर्निंग मटेरियल नेचर म्हणजे प्रकृती, द लिव्हिंग एंटिटी म्हणजे पुरुष आणि द इंटरॅक्शन ऑफ द मोड्स ऑफ नेचर. जे सत्व रजतम गुण आहेत त्यांचा एकमेकांशी कसा संबंध येतो आणि त्याच्यामुळे सगळ्या घटना घडताना कशा दिसतात हे जर आपल्याला कळलं तर याच्यामुळे आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते. ही विल नॉट टेक बर्थ हिअर अगेन रिगार्डलेस ऑफ हिज प्रेझेंट पोझिशन. त्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात? पुरुषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक जाणे कसाही तो राहो न पुन्हा जन्म पावतो. पुरुषाचे असं रूप प्रकृतीचं हे गुणात्मक रूप हा असं जे जे कोणी जाणतो तो कसाही राहो तो पुन्हा जन्म नाही पावत. लेट हिम रिमेन द वे ही इज, ही विल नॉट बी रिबॉर्न. याच्याबद्दल मुक्त छंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू किशोर? जो जाणी परमात्म्यासी ऐसे गुण व प्रकृती यासी त्यासी नसे जन्म परत जरी तो कर्मे करी प्राप्त. तो आपल्याला प्राप्त कर्म जरी करत असला तरी सुद्धा त्याला जन्म परत मिळत नाही. इट डझंट मॅटर व्हॉट ही डज. तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, त्याला जे काही काम मिळालेलं असेल, त्याच्या वाट्याला आलं असेल ते करत असताना तो मोक्षापर्यंत जाईल. त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. गुणा प्रकृतीसी पुरुषासी पार्थ असे जाणिलेची जयाने यथार्थ न जन्मासी यावे तयाने फिरूनी जरी सर्व कर्मे असावे करूनी. आपण जर प्रकृती आणि पुरुषाला व्यवस्थित जाणलं म्हणजे प्रकृती गुणात्मक आहे. प्रकृतीच्या गुणांच्या एकमेकांशी संपर्कामुळे इंटरॅक्शनमुळे गोष्टी घडताना दिसतात. परंतु आपल्याला असं वाटतं की आपण कर्ता आहोत आणि आपण जर कर्ताभाव ठेवला तर त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. जर आपल्याला प्रकृती आणि पुरुष ह्यांचं स्वरूप कळलं, आपल्याला हे आतून कळलं की प्रकृतीमुळे सगळं घडतंय, माझ्यामुळे घडत नाहीये. त्यामुळे मला जो काही स्वधर्म प्राप्त झालेला असेल तो स्वधर्म मी पाळेन. त्याच्यामध्ये कर्ताभाव नाही ठेवणार. अशा प्रकारे जर मी राहिलो तर मी मुक्तच आहे आत्ताच. मुक्ती मिळेल कशाला? मला हे लक्षात आलेलं आहे की मी या प्रकृतीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. प्रकृतीमध्ये जे काही घडताना दिसतंय ते फक्त दिसतंय. इट्स ओनली अपिअरिंग. इट्स नॉट रिअल. अँड आय एम नॉट दी ऑथर ऑफ इट. मी त्याचा कर्ता नाहीये. त्यामुळे कर्ताभाव गळून पडेल. कर्ताभाव गळून पडला की कर्मफळ नाही मिळणार. पुनर्जन्म कशाला पाहिजे? पुनर्जन्म आपला कशामुळे होतो? पुनर्जन्म आपण स्वतःला कर्ता समजतो म्हणून होतो. ज्या ज्या कर्मांची फळं आपल्याला या जन्मात प्राप्त होत नाहीत त्या त्या कर्मांची फळं प्राप्त करण्यासाठी आपल्याला याच्या पलीकडचा जन्म घ्यावा लागतो. चांगली आणि वाईट दोन्ही. केवळ वाईट कर्म केली म्हणून त्या पापकर्मांची फळं भोगायला, शिक्षा भोगायला दुसरा जन्म मिळेल असं नाही आहे. पुण्यकर्मांची फळं भोगायला म्हणजे त्यांचा भोग घ्यायला, त्यांचा आनंद घ्यायला.
आपल्याला पुढचा जन्म घ्यायला लागेल. म्हणजे दुःख ही पायातली बेडी आहे हे लक्षात येणं जास्त सोपं आहे. परंतु सुख ही देखील पायातली बेडी आहे. ती बेडी असूनही बेडी आहे असं वाटत नाही, हे जास्त धोकादायक आहे. माणूस जेवढा दुःखामध्ये अडकतो, अडकल्यासारखा वाटतो, सुखामध्ये आपण अडकलेलो आहोत असं त्याला वाटतच नाही. त्यामुळे सुखामध्ये अडकणं हे आपल्यासाठी जास्त धोकादायक आहे. त्यामुळे दुःखेषु अनुद्विग्नमनापेक्षा सुखेतु विगतस्पृहा, दुःखेषु अनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहा. तर सुखेषु विगतस्पृहा इज मच मोर डिफिकल्ट. तर त्याच्यामध्ये जर आपण अभ्यासपूर्वक राहू शकलो, सुखाने हुरळून नाही गेलो, किंवा सुख जर मिळत असेल तर हे परमात्म्याच्या कृपेमुळे मिळत आहे आणि त्यातून मला जेवढं आवश्यक आहे तेवढंच फक्त मी भोगणार, त्याच्या पलीकडचं मी नाही भोगणार. कारण की त्याच्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. सुखामध्ये न अडकण्यासाठी आपल्या जीवनामध्ये साधेपणा आणणं अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे. तर आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज सेज. पुरुष आणि प्रकृती यांना जो जो या त्यांच्या गुणांसह याप्रमाणे, म्हणजे पुरुष हा प्रकृती आणि तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असं जाणतो, तो सर्व कर्म करीत असला तरी सुद्धा पुन्हा कधी जन्म पावत नाही. जो निखळपणे येणे, पुरुषा यया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते, अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो, गुणांचं करणं ते प्रकृतीचं आहे असं जाणतो. हे रूपा हे छाया, पैल जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे. हा देह व ही त्याची छाया, पलीकडे दिसते ते खरं पाणी आहे आणि इथे जे पाण्यासारखं दिसतंय ते खोटं म्हणजे मृगजळ आहे. अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी, म्हणजे मृगजळ मृगजळ आहे असं समजावं. तेणे पाडे अर्जुना, प्रकृती पुरुष विवंचना, जयाची या मना गोचर जाहली. अर्जुना, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेद स्पष्टपणे कळला, तो शरीराचे निमिळे करू कान कर्मे सगळे, परी आकाश धुई न मिळे तैसा आहे. तो शरीराच्या संगतीने सर्व कर्म करीना का, परंतु आकाश जसं धुराने मळत नाही तसा तो आहे. म्हणजे सर्व कर्म करीत असताना तो त्या कर्मांकडून लिप्त होत नाही. आपल्याला समजा प्रकृतीमध्ये घडत असलेल्या सगळ्याच्या सगळ्या घटना आपल्या मनामध्ये जे काही आपल्याला अनुभवायला येत आहे त्याचं प्रतिबिंब आहे अशा दृष्टीने कळल्या. आत्ताचा आपला जो अनुभव आहे, म्हणजे हे सांगून सांगून मी कधीच थकणार नाही. केव्हा ना केव्हा तरी आपल्याला हे समजेल की बाहेर जे काही मला दृश्य दिसत आहे ते माझ्या मनामध्ये जो मला शब्दस्पर्श रूप रसगंधाचा अनुभव येतो आहे त्याचं प्रतिबिंब आहे. बाहेरची जी प्रकृती किंवा जी सृष्टी आहे ती आणि माझ्या मनामध्ये त्याची होणारी संवेदना, या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्या फक्त मला जागृतावस्थेमध्ये स्पष्टपणे जाणवतात, स्वप्नामध्ये दुसरं दुसरं दिसतात. परंतु या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये घडत असतात, बाहेर घडतात असं वाटतं. याचा अर्थ बाहेर काही घडतच नाही का? बाहेर घडतं, नाही असं नाही, परंतु बाहेर जे घडतं ते प्रकृतीच्या नियमांप्रमाणे घडतं. बाहेरचे घडतं ते सगळं गुणांच्या एकमेकांशी येणाऱ्या संपर्कामुळे घडतं. याच्यावर माझं नियंत्रण नाही आहे. जागृतावस्थेमध्ये आपल्याला जे काही घडताना दिसतं ते प्रकृतीच्या गुणांच्या नियमांनुसार घडत असतं. त्याच्यावर आपला कुठलाही कंट्रोल नसतो. हे जर कळलं
तर काय होईल की समजा आपण एखादं कर्म केलं तर त्या कर्माचं अमुक फळ मिळेल, हा प्रकृतीचा नियम आहे, आपला नियम नाही आहे तो. जर तेच कर्म त्याच परिस्थितीमध्ये दुसऱ्या कोणी केलं तर तोच परिणाम प्रकृतीच्या नियमांप्रमाणे घडेलच. मग त्याच्यामध्ये करता मी स्वतःला किती महत्वाचं समजायला पाहिजे. जर मला हे कळलं की मी ह्या प्रकृतीपेक्षा भिन्न आहे, प्रकृती केवळ आभासात्मक आहे, प्रकृती मला केवळ आहे असं जाणवतं, त्याच्यामध्ये मी जर अडकलो नाही कर्ताभावानी, मी जर विमूढ नाही झालो, मला जर हे आतून कळलं प्रकृती क्रियमाणांनी गुणे कर्माणी सर्वशः, आणि अहंकार विमूढात्मा करता हा मिती म्हणते जर मी नाही झालो, then there is no need to be born again. There is no need to be born again. तर अशा प्रकारे पुनर्जन्म कसा टाळावा हे आजच्या चर्चेचं शीर्षक तुम्हाला कसं वाटतंय? त्या शीर्षकानेच आपण आज पब्लिश करूया. बघू काय होत आहे ते पुढे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे, देह गेलियानो हे पुनरपी तो, देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलला जात नाही, तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. देहाच्या मोहाने भुलला जात नाही. आपल्याला काय वाटतं पहा की समजा आपण 100 वर्ष, 200 वर्ष, 1400 वर्ष जगलो, तर आपण काहीतरी विशेष केलं असं चांगदेव महाराजांना वाटत होतं ना. ह्याच्या आधी आपण थोडंसं चिंतन केलेलं आहे की आपण 40 वर्ष जगलो, 50 वर्ष जगलो, 100 वर्ष जगलो, 200 वर्ष, 1400 वर्ष, 1800 वर्ष, कितीही वर्ष जरी जगलो, तरी सुद्धा जो काळामध्ये अडकलेला आहे, त्या व्यक्तीचं शरीर कितीही वृद्ध झालं तरी सुद्धा त्याचं बालपण जे आहे ना, ते जेवढं सगळ्यांचं असतं तेवढंच राहील. बालपण किंवा तारुण्य फार नाही काळ टिकत. तर खूप जास्त वर्ष आपला हा देह टिकवून खरंच काही उपयोग आहे का? जितकी जास्त वर्ष आपला देह टिकावा असं आपल्याला वाटत असेल, तितके आपण आपल्या देहाशी चिकटलेलो आहोत. देह देखील प्रकृतीचा एक भाग आहे. जर आपण आपल्या देहाशी चिकटलेलो असू, तर याचा अर्थ आपण प्रकृतीशी चिकटलेलो आहोत. या देहापेक्षा आपण वेगळे आहोत. हा देह देखील आपल्याला इतर गोष्टी जशा जाणवतात तसं जाणवतो. कसं जाणवतो? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधांच्या संवेदनांच्या मार्फत. हा देह आणि बाकीची प्रकृती याच्यामध्ये काय फरक आहे? प्रकृतीचाच एक भाग आहे हा देह. ज्याला आपण बघू शकतो, व्हॉट एव्हर वी कॅन ऑब्झर्व, दॅट इज अ पार्ट ऑफ प्रकृती. The observer observing anything, that anything will be Prakriti. And how will that observation or how will that knowledge happen? How will that experience happen? That experience will happen when the experienced object creates an impression in the mind, creates a sensation in the mind. Unless the sensation is created, बाहेर काही आहे असं आपल्याला कळणार देखील नाही. We have to understand this very clearly की Prakriti is only an appearance. Prakriti is an appearance in pure consciousness. In fact, in pure consciousness, both Prakriti आणि पुरुष will appear. म्हणजे मी अनुभव करता आणि मी अनुभव घेत असलेली अन्य वस्तू प्रकृती, ह्या दोन गोष्टींचं द्वैत शुद्ध चैतन्यामध्ये आपोआप तयार होतं.
त्याला काही करावं लागत नाही. दॅट हॅपन्स ऑटोमॅटिकली. दॅट इज माया. इट्स अन इल्युजन. ह्याला आपण काही नाही करू शकत. तर ते इल्युजन आहे एवढं फक्त समजायचंय. करायचं काही नाही आहे. म्हणजे जे करतो ते करत राहू आपण. आपण जे सगळे आपले जे व्यवसाय आहेत ते करत राहायचे. गीता सुद्धा शिकत राहायची आहे किंवा गीतेबद्दल चिंतन करत राहायचंय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बिझी राहू शकतो. हरकत काहीच नाहीये. परंतु आतून हे समजायला पाहिजे की आपल्याला जे काही दिसतंय ते सगळंच्या सगळं होत आहे असं वाटतंय, परंतु स्वप्नासारखंच आहे. जागृत अवस्था देखील स्वप्नासारखीच आहे. कळायला पाहिजे. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पये गा. तर असा जो देहाच्या मोहाने बोलला जात नाही, तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही, तो हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. हा प्रकृती पुरुष विचार. सो व्हेन यू अंडरस्टँड दिस प्रकृती पुरुष बिझनेस, इट विल हेल्प यू. त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. लोकोत्तर म्हणजे कुठले लोक आहेत? 3 लोक आहेत ना. आपण जर 3 अवस्था म्हटल्या तर ती 3 अवस्था आहेत त्या, किंवा स्वर्ग नरक किंवा स्वर्ग पाताळ आणि पृथ्वीलोक, असे 3 लोक जर समजले तसे लोक आहेत. किंवा समजा आपण ते 14 लोक म्हटले, हे 7 स्वर्ग आणि 7 नरक. अनेक लोक. लोक म्हणजे बेसिकली स्टेट्स ऑफ एक्सपिरियन्स, अनुभव होत असलेल्या परिस्थिती. दॅट इज कॉल्ड लोक. त्याच्या पलीकडे उपकार करतो. परी हाची अंतरी विवेक भानुची या परी उदय जेते अवधारी उपाय बहुत. परंतु हाच विचार अंतःकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत. ते ऐक. आता तुम्हाला ही गोष्ट किंवा या गोष्टी स्पष्टपणे कशा कळतील, त्याच्यासाठी काय उपाय आहेत ते आता समजावून सांगाल भगवान. आता आपण हा जो श्लोक बघितला, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही चिंतन करायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो. एनीबडी? प्रकृती आणि पुरुष दोन भिन्न आहेत. त्यांचा काही संबंध नाही. त्यांचा संबंध आहे असं वाटतं, आणि जो संबंध आहे असं वाटतं, दॅट इज लाईक अ डिव्हाइन रोमांस, विच ॲक्च्युली इजंट. इट ओनली अपियर्स. परंतु इट इज फॅसिनेटिंग, व्हेरी फॅसिनेटिंग. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, राम आणि सीता, कृष्ण आणि राधा, ह्या सगळ्या जेव्हा एकत्र आहेत असं वाटतं, तेव्हा जी लीला घडते ती लीला खूप सुंदर घडते. नोबडी कॅन डिनाय दॅट दिस वर्ल्ड इज फॅसिनेटिंग, एन्चॅन्टिंग. सृष्टी किंवा प्रकृती मनमोहक आहे. याच्याबद्दल काही शंका आहे का? याच्याबद्दल काही शंका नाही आहे. पुढचा श्लोक घेऊया. येस. काय म्हणताय किशोरजी किंवा स्मिताताई, काय म्हटलं का? पुरुष म्हणजे मग परमात्मा म्हणायचं का? पुरुष म्हणजे परमात्मा म्हणू शकतो आपण. कसं आहे, पण जोपर्यंत देर इज अ ड्युॲलिटी, आपण परमात्मा जर म्हटलं ना, तर परमात्म्यामध्येच, परमात्मा हा शब्द कशाला वापरतात नाही का किशोर दादा? परमात्मा हा शब्द योगात वापरला जातो. म्हणजे दोज हू फॉलो द पाथ ऑफ योगा विल use the word Paramatma. So Paramatma is the ultimate reality without any आकार. म्हणजे निराकार आहे, पण निर्गुण नाही आहे, सगुण आहे. सगुण आणि निराकार जो आहे ना, त्याला परमात्मा म्हणतात. द वे आय हॅव लर्नड इट. म्हणजे सगुण आणि निराकार जर असला तर मग देन येस, परमात्मा आणि पुरुष वुड बी द सेम. आणि जो सगुण आणि साकार आहे तो म्हणजे अवतार झाला, म्हणजे कृष्ण झाला, राम झाला, हे सगळे अवतार झाले.
दॅट इज सगुण आणि साकार. त्यांना दोघांनाही आकृती पण आहे, आकार पण आहे आणि गुण पण आहेत, म्हणजे आपल्याला जे दिसतात ते सगळे. परंतु जे निर्गुण आणि निराकार आहे त्याला ब्रह्म म्हणतो आपण. इन अद्वैत, निर्गुण निराकार विल बी ब्रह्म, विच इज द सेम रियालिटी विदाउट एनी ॲट्रिब्यूट्स, विदाउट एनी शेप. त्याला आपण म्हणू शकतो पुरुष, परंतु त्या पुरुषामध्ये प्रकृती जी अपियर होते इन अवर नॉन ड्युअल अंडरस्टँडिंग, पुरुषामध्ये प्रकृती आहे असं वाटतं, प्रकृती आहे असं भासतं, परंतु होत काहीच नाही. पुरुषामध्ये पुरुषामध्ये म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये काहीच नाही होत. हम्म. नथिंग एव्हर हॅपन्स. इट ओनली अपियर्स टू हॅपन. दॅट इज द अल्टिमेट अंडरस्टँडिंग ऑफ अद्वैत, की ब्रह्म हे एकच केवळ सत्य आहे आणि बाकीचं सगळं जे काही आहे ते मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे आहे असं वाटतं, परंतु ते ब्रह्मावर आधारभूत आहे. इट इज सस्टेन्ड बाय ब्रह्म. ब्रह्म असल्याशिवाय ते सस्टेन नाही होऊ शकत. तर प्रकृती जी आहे ती पुरुषामध्ये किंवा ब्रह्मामध्ये आहे असं वाटतं. सो ॲट्रिब्यूटलेस, फॉर्मलेस अवेअरनेस और कॉन्शियसनेस इज ए कम्प्लिटली सेपरेट आणि अनअटॅचेबल एंटिटी. त्याला लेप लागूच शकत नाही. तुम्ही स्वतःच्याच अनुभवाचा विचार करा ना, की तुमची जी स्वतःबद्दलची जाणीव आहे त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा लेप नाही लागू शकत. ती स्वतःबद्दलची जाणीव आपल्या शरीरासोबत जेव्हा चिकटते, मनासोबत चिकटते, तेव्हा देहबुद्धी किंवा जीवभाव तयार होतो. पण ते दोन्ही ड्रॉप होतात ना. आपण जेव्हा झोपतो तेव्हा ते ड्रॉप होतात दोन्ही गोष्टी. तेव्हा आपल्याला कुठे माहिती असतं. आपलं शरीर पडलेलं असतं, परंतु आपण तर त्याच्यासोबत नसतोच. सो व्हाईल वी आर इन डीप स्लीप, देर इज नो कनेक्शन बिटवीन द कॉन्शियसनेस अँड द बॉडी. तेव्हा आपलं हे जे शरीर आहे ना, हे युनिव्हर्सल कॉन्शियसनेसनी चालतं. म्हणजे शरीरामधल्या ज्या सगळ्या प्रक्रिया घडतात त्या सगळ्या जी युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे किंवा जे युनिव्हर्सल मन आहे त्याच्यामुळे ते घडतात. आपण त्याला काही नाही करत. म्हणजे आपण झोपलेलो असताना तर आपली पचनक्रिया सुरू राहते, श्वासोच्छ्वास सुरू राहतो. आपण थोडीच करतो तो. खरं सांगायचं तर श्वासोच्छ्वास जागेपणी देखील आपण नाही करत. श्वासोच्छ्वास प्रकृतीच्या नियमांप्रमाणे घडतो. आपल्याला असं वाटतं की आपण श्वास घेतोय, आपण नाही घेत. आपण प्राणायाम करू शकतो, भस्त्रिका करू शकतो, कपालभाती करू शकतो, पण किती वेळ करणार आहे? फार वेळ नाही करू शकत. परंतु श्वास आपला अव्याहत सुरू आहे ना, जन्मापासून ते आत्तापर्यंत. का बरं सुरू आहे? कारण की ती प्रकृती करते ते, आपण नाही करते. आपण जर करत असतो श्वासोच्छ्वास किंवा आपण जर करत असतो पचनक्रिया, तर आपण जगूच नाही शकणार. कारण की आपण इतक्या चुका करतो. सो व्हेन वी आर डुईंग थिंग्स अकॉर्डिंग टू आवर विश, वी डू ऑल काइंड ऑफ रॉंग थिंग्स. हीच तर गंमत आहे सगळी. आपल्याला या सगळ्या पिंजऱ्यातून मुक्त व्हायचंय. आपण जो स्वतःभोवती पिंजरा तयार करून ठेवलेला आहे ना, पिंजरा नावाचा सिनेमाच होता एक खूप सुंदर. त्याच्यामध्ये आपण स्वतःची एक प्रतिमा तयार करतो आणि त्या प्रतिमेमध्ये स्वतः अडकतो. अशी ती गोष्ट आहे पिंजऱ्याची. पिंजऱ्याची पण आहे द गाईड. गाईड नावाचा जो सिनेमा होता ना देवानंदचा, ते पण तसंच आहे, सिमिलर, व्हेरी सिमिलर स्टोरी. तर आपण स्वतःला देह मानलेला आहे, ते खरं नाही. या भ्रमातून जेव्हा आपण मुक्त हो ना, तेव्हा आपण या देहाचा वापर ज्या कारणासाठी खरंच करायला पाहिजे त्या कारणासाठी करू, नॉट फॉर एन्जॉयमेंट. आणि हा देह आपण खूप जास्त आपल्या एन्जॉयमेंटसाठी टिकवून ठेवण्याची इच्छा सुद्धा आपल्या मनात नसली जाईल. सो इफ द बॉडी गोज अवे, इट गोज अवे. कारण की देह तर मी नाहीच आहे.
आपल्याला हा देह जो आहे ना, हा प्रकृतीकडनं कर्ज रूपाने मिळालेला आहे. वी हॅव बॉरोड this body or the ingredients or the components of this body from nature until we are alive. आता समजा आपण ही जी संपत्ती आहे किंवा हे जे धन आहे आपण बॉरो केलंय, उसनं घेतलंय प्रकृतीकडनं, ते जर चांगलं वापरलं आणि ह्याच्यातून चांगलं काहीतरी निघालं, सो वी बॉरोड सम मनी अँड वी हॅव इन्क्रीज द व्हॅल्यू. मग काय होईल की जे मुद्दल आहे ते परत करायला आपल्याला काही वाटणार नाही. परंतु जर आपण कर्ज घेतलं कोणाकडनं आणि त्याचा गैरवापर केला, आपण ते वाढवलं नाही आणि ते सगळे पैसे बुडवले, तर मग आपल्याला हे देता येणार नाही ना, जे आपण पैसे घेतले ते. दॅट इज व्हॉट हॅपन्स. तर जर आपल्याला देह सोडताना त्रास झाला, देव नाही असं वाटलं, तर ह्याचा अर्थ आपण आपल्या देहाचा दुरुपयोग केलेला आहे जीवनभर. आणि जर देह सोडताना अजिबात त्रास नाही झाला किंवा सहज देता आला, तर ह्याचा अर्थ आपण जे काही बॉरो केलंय प्रकृतीपासून त्याचा चांगला उपयोग केला आणि वी हॅव इन्क्रीज्ड इट्स व्हॅल्यू. सो वी आर हॅपी टू गिव्ह द मनी बॅक किंवा विल बी हॅपी टू गिव्ह मोर बॅक. जर मला हे कळलं की माझं शरीर किंवा माझ्याजवळ जे काही आहे ते भगवंताच्या कृपेने मला मिळालेलं आहे, तर मी त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करीन ना. आणि मी ते सरळ हस्तानी लोकांच्या कल्याणासाठी उपयोगाला आणेन. त्याच्यामध्ये जास्ती आनंद आहे. म्हणजे आपण जे उदाहरण बघतो की अनेक व्यापारी खूप पैसा कमवून खूप मोठे मोठे होतात, श्रीमंत होतात, पण शेवटी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी कमी आहे असं वाटतं आणि मग ते त्या सगळ्या संपत्तीचा किंवा त्यातल्या अनेक गोष्टींचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करतात. सो अ लॉट ऑफ बिझनेसमॅन विल इव्हेंच्युअली बिकम फिलॅन्थ्रोपिस्ट्स, कल्याणाचं कार्य करतील. मग त्याच्यामध्ये काही फाउंडेशन बनवतील, मग त्या फाउंडेशनच्या थ्रू लोकांना मदत करतील, हे करा ते करा. इम्प्रूव्हिंग पीपल्स हेल्थ, प्रोव्हाइडिंग हॉस्पिटल्स, प्रोव्हाइडिंग हेल्थ केअर, बिल्डिंग स्कूल्स, अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना अनेक लोक करताना आपल्याला दिसतात. तर त्यांना जर पैशामुळे समाधान मिळत असतं, तर मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी का बरं केल्या असत्या? म्हणजे ह्याची जी क्लासिक कथा आहे ती तर याज्ञवल्क्य राजाची आहे ना, आणि त्याच्यात दोन्ही बायका ज्या होत्या, एक मैत्रेयी आणि दुसरी कात्यायनी, राईट? ही गोष्ट आहे ना. तर सगळा राज्याचा उपभोग घेऊन शेवटी जेव्हा अपूर्णता जाणवली याज्ञवल्क्याला, तेव्हा याज्ञवल्क्य आपल्या दोन्ही बायकांना म्हणाला की आता तुम्ही ही संपत्ती अर्धी अर्धी वाटून घ्या आणि मी आता चाललोय जंगलात. तर ती मैत्रीई जी होती ती हुशार होती. ती म्हणे की तू जर हे सगळं सोडून चाललेलं आहे, तर ह्याचा अर्थ की तुला ह्याच्याविषयी चांगलं काहीतरी मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे, तर मी तुझ्यासोबत चालली. तर तिने त्या दुसऱ्या राणीला, कात्यायनीला सगळं देऊन टाकलं. ती म्हणाली की तू हे ठेव, आय एम गोइंग विथ हिम. आणि मग त्यांचं एकमेकांशी जो संवाद होता तो दॅट इज अनदर उपनिषद. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, ह्या कशा करता ऐकतो? कालच एका दुसऱ्या ग्रुपवर चर्चा झाली इतिहासाबद्दल. मूर्तीपूजेबद्दल काल थोडंसं चिंतन झालं, ते मी पोस्ट केलं. तर मूर्तीपूजा कधीपासून सुरू झाली होती हा प्रश्न विचारा कोणीतरी. आता मूर्तीपूजा कधीपासून सुरू झाली होती हे महत्वाचं आहे का, की मूर्तीपूजा कशा करता सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे मला आज काय फायदा होणार आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे इतिहासाचा अभ्यास आपण इतिहासामध्ये जे काही घडलं असेल त्या प्रसंगांवरून आजच्या जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो. व्हॉट लेसन्स हॅव वी लर्न्ड फ्रॉम हिस्ट्री दॅट वी कॅन यूज टुडे. हे जर आपण केलं तर तो इतिहास आपल्यासाठी उपयोगाचा आहे आणि इतिहासाचा अभ्यास पण उपयोगाचा आहे. नाही तर समजा आपण इतिहास याच्यासाठी शिकलो की आय वॉज ग्रेटर दॅन यू और आय एम ग्रेटर दॅन यू, तुम्ही पुन्हा कम्पॅरिझन सुरू केली म्हणजे भांडाभांडी सुरू केली,
अशा प्रकारे जर आपण तो इतिहास वापरला तर मग त्या इतिहासाचा काही उपयोग होणार नाही, अकल्याण होईल, कल्याण नाही होणार. इट विल बिकम ए न्यूसन्स. सो हिस्ट्री शुड टीच अस लेसन्स विच आर युजफुल इव्हन टुडे. तर महाभारत आणि रामायण हे जे आपले दोन इतिहास ग्रंथ आहेत ते आपण आजही याच्याकरता वाचतो कारण त्या गोष्टींमधून जे धडे आपण शिकू शकतो ते धडे आपल्याला आजच्या काळात देखील तेवढेच उपयोगी आहेत. कारण की दोज लेसन्स आर टाइमलेस, दे आर इटर्नल, दे आर बियॉन्ड टाइम, दे आर ॲप्लिकेबल ॲट ऑल टाइम्स. गीतेचे सिद्धांत आजच्या जीवनात देखील आपल्याला कसे उपयोगी पडू शकतात, दॅट इज अवर पंच लाईन ना, बाय लाईन, ॲडव्हर्टाइजमेंट. आपण ही गीता शिकायला का बरं येतो प्रत्येक वेळेस? कारण की गीता शिकल्यामुळे तिचा आपल्याला आपल्या आजच्या जीवनात देखील उपयोग होऊ शकतो. आपलं जीवन कसं चालवावं, आजचं जीवन आपण कसं सुखी आणि समाधानी ठेवावं, याच्याकरता गीता आपल्याला उपयोगी पडू शकते. दॅट इज द होल पॉइंट. आता हे जे ह्याच्या पलीकडचा जो श्लोक आहे, ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. या श्लोकाचा अर्थ काय आहे? प्रभुपाद आपल्याला सांगतात, some perceive the super soul within themselves through meditation, others through the cultivation of knowledge, and still others through working without fruitive desires. म्हणजे आपल्या आतमधला जो परमात्मा आहे त्याला आपण ध्यान करून, चित्तवृत्ती निरोध करून ओळखू शकतो, किंवा काही लोक ज्ञानाचा मार्ग अवलंबू शकतात आणि त्यांना तो जो परमात्मा आहे तो कळू शकतो. आणि तिसरे जे आहेत ते कर्म करून, कर्म कशा प्रकारचं? निष्काम कर्म. ते जर केलं तर आपल्याला परमात्मा सापडू शकतो. ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्ययोगे तसे कोणी कर्मयोगे ही आणिक. ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, आपल्या आतमध्ये आत्म्याला बघतात. सांख्ययोगे तसे कोणी, सांख्ययोगे म्हणजे दोज हु आर परस्युइंग नॉलेज, तसे कोणी कर्मयोगे ही आणिक. सो सम पीपल रिअलाइज दॅट थ्रू द पाथ ऑफ कर्म, सेल्फलेस सर्व्हिस. त्याच्यासाठी किशोरजी काय म्हणतात? कोणी पाही अंतरात्म्यास ध्यानधारणा करी सायास, कोणी अवलंबी ज्ञानमार्ग, दुसरा कोणी धरी कर्ममार्ग. वृत्तपदामुळे म्हणतात की कोणी ध्यान त्याचे करुनी सदाची, पुरुषा पहाती मनी आपुल्याची, दुजा तो कुणी ज्ञान मार्गावरुनी, कुणी एक तो कर्म मार्गा धरुनी. आपण ध्यान करून तो जो पुरुष आहे त्याला बघू शकतो आपल्याच मनामध्ये. एखादा दुसरा जो आहे तो ज्ञान मार्गाने तिथपर्यंत जाऊ शकतो, किंवा तिसरा जो आहे तो कर्म मार्गाने जाऊ शकतो. तर तिन्ही मार्गाने जरी आपण गेलो तरी सुद्धा आपण पोहोचू तिकडेच. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ते म्हणतात, कित्येक आपल्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या सर्व भेसळीत आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास आत्मध्यानाच्या योगाने म्हणजे आत्मानात्म विचाराने निवडून पाहतात. दुसरे कोणी सांख्य योगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. सो वेदर यू गो थ्रू द पाथ ऑफ कर्म किंवा ध्यान किंवा ज्ञान, इथे अजून भक्ती नाही आलेली आहे, पण आय एम शुअर की प्रभुपादांनी त्यांच्या परपोर्टमध्ये सांगितलं असेल भक्तीबद्दल. एनिवे वी आर नॉट स्टडिंग दॅट राईट नाव. आपण फक्त त्याचा अर्थ बघितला यात ना. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. कोणी एक सुभटा विचाराचा आगिटा, आत्मानात्म किटा पुटे देवनी. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्म मिश्रण रूपी हिणक सोन्यास पुटे देऊन, म्हणजे आत्मानात्म मिश्रण रूपी हिणक सोन्यास पुटे देऊन आपल्याला आत्मा आणि अनात्मा, पुरुष आणि प्रकृती यांची नेहमी भेसळच झालेली वाटते. तर ह्याला जर आपल्याला वेगळं करायचं असेल तर काय करावं लागेल? जसं आपण सोन्याला तापवतो
आणि त्यातला जो काही गाळ असेल तो वेगळा काढतो. सोनं वेगळं आणि बाकीच्या इम्प्युरिटीज वेगळ्या, अशुद्धी त्यातली ती वेगळी झाली. त्याचप्रमाणे पुरुषामध्ये ही जी प्रकृतीची सरभेसळ झालेली आहे, आत्म अनात्म यांची भेसळ, तिला जर आपल्याला वेगळं करायचं असेल तर त्याच्यासाठी तप करावं लागेल. यू हॅव टू इन्क्रीज द टेम्परेचर बिट. वी विल रिअलाइज दॅट. असं नाही की वी विल नॉट रिअलाइज दॅट. 36ही वाणी भेद, तोडोनिया निर्विवाद, निवडिती शुद्ध आपण पे. 36ही अनात्मरूप प्रकारचे भेद निसंशय जाळून, म्हणजे विचाराने त्याचं निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. 36ही अनात्मरूप प्रकारचे भेद. देर आर 36 डिफरंट टाइप्स ऑफ थिंग्स. सांख्यामध्ये पुरुष आणि प्रकृती हे ज्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना, त्या प्रकृतीचे 36 वेगळे वेगळे भाग आहेत. त्या 36 डिफरंट थिंग्स. आता ते कुठले ते मला नका विचारू, कारण की मला ते पाठ नाही आहे. का बरं पाठ नाही? कारण की मला त्यामध्ये इंटरेस्टच नाही. सगळीच्या सगळी प्रकृती जर मिथ्या आहे आपल्याला माहिती असेल, तर त्या मिथ्या गोष्टींचा R&D आपण कशाला करू? आपण टॉर्च घेऊन आलो घरातनं आणि त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसलं की इथे साप नाही, इथे दोरीच आहे. तर त्या सापाचं काय झालं, किंवा त्या सापाचं काय स्वरूप आहे, किंवा त्या सापाचे 36 प्रकार असतात, हा सगळा रिसर्च आपण करू का? काही गरज आहे का त्याची? काहीच नाही आहे. त्यामुळे या प्रकृतीचे जे 36 प्रकार आहेत ना, ते कुठल्या तरी अध्यायामध्ये आहेत, आपण वाचू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर. हे असतात त्याचे, नाही असं नाहीये. आय एम नॉट डिनाईंग इट, पण फ्रँकली आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट, सो आय डोंट रिमेंबर इट. तया आपण पयाच्या पोटी, आत्मध्यानाची दिठी, देखती का किरीटी आपण पेची. त्या आत्मभावाच्या पोटात, स्वरूपात, आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात. त्या आत्मभावाच्या पोटात आपल्या स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने, जे आपण जे ध्यान करतो स्वतःच्या स्वरूपाबद्दल, त्याच्या दृष्टीने ते आपण आपल्यालाच पाहतात. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, जे आपल्याला पतंजली मुनी शिकवतात ते हेच आहे. आणि कपई दैव बगे, चित्त देती सांख्य योगे, एकते अंग लगे कर्माचेनी. आणि कित्येक लोक दैववशात सांख्ययोगाच्या द्वारे आत्म्याकडे चित्त देतात. कित्येक लोक दैववशात म्हणजे विथ ग्रेट लक, दे विल लुक ॲट द आत्मा थ्रू सांख्ययोग. सांख्ययोग शिकून देखील आपण आत्म्याबद्दल विचार करू शकतो. दॅट इज द पाथ ऑफ नॉलेज. आणखी कित्येक कर्ममार्गाचा किंवा कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्यास पाहतात. सो यू कॅन डू सेल्फलेस सर्व्हिस अँड देन रिअलाइज युअर ओन सेल्फ ऑल्सो. तर अशा प्रकारे आपण 24वा श्लोक बघितला इथला. पण 25वा बघायचा का आज? याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं आहे? सो वी कॅन रीच द सेम डेस्टिनेशन थ्रू कर्म, थ्रू ध्यान और थ्रू ज्ञान, म्हणजे डिस्क्रिमिनेशन, नॉलेज. तिन्ही मार्गांमधनं आपण एका जागी पोहोचू शकतो. भक्तीचं काय? बघू काय म्हणतात याच्या पलीकडे. विल सी. आय डोंट नो. पलीकडच्या श्लोकात काय म्हणतात? बिकॉज ऑफ मी तुम्हाला हे सांगितलं त्यामुळे हे वाचतोच मी आता. लेट अस सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से अबाउट दिस श्लोक. त्याच्यामध्ये आय एम शुअर की ही विल मेन्शन भक्ती. द लॉर्ड इन्फॉर्म्स अर्जुन that the conditioned souls can be divided into two classes as far as man's search for self-realization is concerned: those who are atheists, agnostics, and skeptics, and are beyond the sense of spiritual understanding. They are all beyond the sense of spiritual understanding. जे एथिस्ट आहे, ॲग्नॉस्टिक्स आणि स्केप्टिक्स, त्यांच्यासोबत आपण बोलतच नाही. बट देर आर अदर्स हु आर फेथफुल इन देअर अंडरस्टँडिंग ऑफ स्पिरिच्युअल लाईफ अँड दे आर कॉल्ड इंट्रोस्पेक्टिव्ह डिव्होटीज. ते आत्मपरीक्षण करत असतात सारखे. फिलॉसॉफर्स अँड वर्कर्स हु हॅव रिनाउन्स्ड फ्रुटिव्ह रिझल्ट्स. तर ह्याच्यामध्ये तत्वज्ञानी आहेत किंवा कर्मयोगी आहेत, निष्काम कर्मयोगी. Those who always try to establish the doctrine of monism are also counted among those, the
अमॉंग द एथिस्ट अँड एग्नॉस्टिक, अरे बापरे बघा, दोज हू ऑलवेज ट्राय टू एस्टॅब्लिश द डॉक्ट्रिन ऑफ मोनिझम, म्हणजे आपल्यासारखे लोक, दे आर ऑल्सो काउंटेड अमंग द एथिएस्ट्स अँड ॲग्नॉस्टिक्स. ते देखील एथिस्ट, म्हणजे त्याची टेक्निकल डेफिनेशन ही आहे की जे वेदांना प्रमाण मानत नाहीत ते. असं नाही आहे, अद्वैती जे आहेत ते वेदांना काय उपनिषदांनाच प्रमाण मानतात, परंतु त्यांच्याबद्दल इतकी कठोर भाषा वापरली बघा प्रभुपादांनी. आपल्याला त्याच्याबद्दल वाईट वाटायची गरज नाही आहे, कारण की जी व्यक्ती भक्तीमध्ये आहे किंवा ज्यांनी कृष्णाला सर्वस्व अर्पण केलेलं आहे त्यांना अशा प्रकारे वाटणं साहजिक आहे. सो देर इज नथिंग रॉंग विथ दॅट ॲज फार ॲज आय एम कन्सर्न. In other words, only the devotees of the Supreme Personality of Godhead are best situated in spiritual understanding. भक्ती मार्गात जर असले, कृष्णावर जर भक्ती असली, तरच they will be best situated in spiritual understanding, because they understand that beyond this material nature are the spiritual world and the Supreme Personality of Godhead, who is expanded as the Paramatma, the super soul in everyone, the all pervading Godhead. Of course, there are those who try to understand the Supreme Absolute Truth by cultivation of knowledge, and they can be counted in the class of the faithful. आता ह्याच्यामध्येच ते वेगळं पण सांगतायत. Those who are trying to understand the Supreme Absolute Truth by cultivation of knowledge. सो त्यांचा मोनिझमपेक्षा हे लोक वेगळे आहेत, म्हणजे अद्वैतवाद्यांपेक्षा हे वेगळे आहेत असं प्रभुपाद म्हणतात. The Sankhya philosophers analyze this material world into 24 different elements, and they place the individual soul as the 25th item. When they are able to understand the nature of the individual soul to be transcendental to the material elements, they are able to understand also that above the individual soul, there is the Supreme Personality of Godhead. He is the 26th element. Thus, gradually, they also come to the standard of devotional service in Krishna consciousness. म्हणजे हे सगळं करून शेवटी मनुष्याने कृष्णा कॉन्शियसनेसमध्ये येणं हे महत्वाचं आहे, अकॉर्डिंग टू प्रभुपाद. ठीक आहे. दोज हू वर्क विदाउट फ्रुटिव्ह रिझल्ट्स आर ऑल्सो परफेक्ट इन देअर ॲटिट्यूड. They are given a chance to advance to platform of devotional service in Krishna consciousness. Here it is stated that there are some people who are pure in consciousness and who try to find out the super soul by meditation, and when they discover the super soul within themselves, they become transcendentally situated. Similarly, there are others who try to understand the Supreme Soul by cultivation of knowledge, and there are others who cultivate the Hatha Yoga system and who try to satisfy the Supreme Personality of Godhead by childish activities. कसं लिहिलं पहा, म्हणजे भक्तीच्या दृष्टिकोनातून जेव्हा या श्लोकाचा विचार होतो तेव्हा अशा प्रकारे अंडरस्टँडिंग आपलं तयार होतं, आणि हे अंडरस्टँडिंग चुकीचं आहे असं मी नाही म्हणणार आहे. ज्यांचा पिंड भक्तीचा प्रेमाचा आहे त्यांना हे समजणं आणि तशा प्रकारे राहणं आवश्यक आहे. आपला पिंड चिकित्सा करणाऱ्यांचा आहे, आपला पिंड जो आहे तो समजून घेणाऱ्या लोकांचा आहे, आणि त्याचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये यावा असं वाटणाऱ्यांचा आहे. कृष्ण जरी आपल्या जीवनात आला, असं का बरं म्हणायला पाहिजे, कृष्ण आपल्या जीवनात आहेच, पण त्या कृष्णाचा अनुभव आपल्याला कुठे होतो? त्या कृष्णाचा अनुभव आपल्याला आपल्या हातच होतो. आपल्या अवेअरनेसमध्ये, आपल्या कॉन्शियसनेसमध्येच, आपल्या जाणीवेमध्येच कृष्णाची देखील जाणीव होते ना. कृष्ण आपल्यापेक्षा वेगळा नाही आहे. कृष्णा कॉन्शियसनेस अँड माय ओन कॉन्शियसनेस, देर आर नॉट टू डिफरंट कॉन्शियसनेसेस, दे आर नॉट सेपरेट. त्याच्यामध्ये भेद कुठला आहे? तर इस्कॉनची जी फिलॉसॉफी आहे ती आहे अचिंत्य भेदाभेद. अचिंत्य भेद आणि अभेद, म्हणजे भेदही आहे आणि अभेदही आहे, आणि तो अचिंत्य आहे. तर हे समजणं, समजावून सांगणं किंवा ह्याच्याबद्दल बोलणं, लिहिणं खरंच शक्य नाही. हे आतून जाणवण्याची गोष्ट आहे.
Krishna consciousness has to be experienced from within. Krishna consciousness is not apart from my consciousness. हे जर आपल्याला कळलं, that will be a great thing. Let us see what the next श्लोक says. करायचं का त्याच्याबद्दल? लेट मी सी की त्याच्या किती ओव्या आहेत आपल्याला. याच्या आहेत ओव्या 25 नंतर जास्त नाही आहेत, करू शकतो आपण. लेट अस फिनिश दोज इन द नेक्स्ट 10 minutes or so. We'll do that. अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातिरन् तेऽपि चातितरन्त्येव. बघा कसा श्लोक आहे. तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. त्याचा अर्थ हा आहे की अगेन देर आर दोज हू ऑल्दो नॉट कन्व्हर्संट इन स्पिरिच्युअल नॉलेज बिगिन टू वर्शिप द सुप्रीम पर्सन अपॉन हिअरिंग अबाउट हिम फ्रॉम अदर्स. इतरांकडनं लोकांना कळतं आणि ते देवाची उपासना करायला लागतात. बिकॉज ऑफ देअर टेंडन्सी टू हिअर फ्रॉम अथॉरिटीज दे ऑल्सो ट्रान्सेंड द पाथ ऑफ बर्थ अँड डेथ. ते ऐकून घेतात लोकांचं किंवा चांगल्या गोष्टी ऐकतात, तर त्या ऐकण्याच्या प्रवृत्तीमुळे दे ऑल्सो ट्रान्सेंड द पाथ ऑफ बर्थ अँड डेथ. दे विल ऑल्सो गो बियॉन्ड बर्थ अँड डेथ. विनोबा काय म्हणतात? स्वये नेणून या कोणी थोरांपासून ऐकिती तरती ते ही मृत्यूस श्रद्धेने वर्तुनी तसे. स्वये नेणून या, आपल्याला काही कळत नाही. वी डोंट नो. स्वये नेणून या, कोणी थोरांपासून ऐकती, असे लोक इतर लोकांपासून ऐकतात. तरती ते ही मृत्यूस श्रद्धेने वर्तुनी तसे. ते श्रद्धेने तरतात. ते जे ऐकतात मोठ्या लोकांचं, त्यांचं ऐकल्यामुळे. पहिले मुक्तछंद बघूया. ज्यास नसे ऐसे आत्मज्ञान करीती श्रवण गुरुमुखातून आत्म्यासी भक्तीने पूजिती जन्म मृत्यूचा सागर तरिती. ते गुरुमुखातनं हे ऐकतात, आत्म्याला भक्तीने पूजिती. किती लोक ऐसे नसे त्यासी ज्ञान तरी अन्य लोकासी देऊन कान. जयासी असे सर्व तेहीच ज्ञात भजोनी तसे ईश्वरा मुक्त होत. समजा आपल्याला माहिती नसेल तर आपण कोणाकडे तरी ऐका आणि तशा प्रकारे वागा, आणि तशामुळे आपल्याला मुक्ती मिळू शकते. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं आपण बाहेर निघू शकतो. सो लेट अस सी. दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यांपासून म्हणजे आचार्यादिकांपासून श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूला तरून जातात. म्हणजे समजा आपल्याला काहीच कळत नसेल, समजा आपल्याला आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की तुम्ही अमुक जप करा किंवा एवढ्या वेळ बसून बैठक करा, ध्यान करा. ते करून देखील श्रद्धेने करून, बाकी काही माहिती जरी नसलं तरी सुद्धा केवळ गुरुवर श्रद्धेने ते तरून जातात. येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवा भेवरे आघवेची. याहून कित्येक दुसरे म्हणजे स्वतः आत्म्याला न जाणणारे ह्या प्रकारांनी सर्व संसार भय खरोखर निस्तरतात, म्हणजे चांगल्या तऱ्हेने तरून जातात. आपल्याला जर पोहता नसेल येत तर आपण नावेत बसलो तर नदीच्या पार जाऊ शकतो ना. तर ती नदी म्हणजे गुरुनी सांगितलेलं साधन आहे असं समजा तुम्ही. आपल्याला पोहता नाही येत स्वतःला, पण वी कॅन सिट इन द बोट अँड वी कॅन गो. परी ते करीती ऐसे अभिमानू दवडूनी दशे एकाची या विश्वासे टेकती बोला. परंतु ते असं करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या म्हणजे गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. पण त्यासाठी अभिमान आपल्याला विसरायला पाहिजे. आपण जर स्वतःला ग्रेट समजत असू तर आपण कोणाला गुरुला मानणारच नाही. व्हेरॅज आपण जर प्रत्येक कडून किंवा प्रत्येक व्यक्तीकडून जर शिकण्याच्या मनस्थितीत असू तर एनीबडी अँड एव्हरीबडी कॅन बिकम अवर गुरु. आपण प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकू. वी विल लर्न फ्रॉम सम पीपल व्हॉट टू डू अँड वी विल लर्न फ्रॉम सम अदर पीपल व्हॉट नॉट टू डू. दोन्ही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि दोन्ही शिकणारे आपले गुरु आहेत. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख. जे गुरु हिताहित पाहतात, हित म्हणजे हित आणि अहित.
हिताहित म्हणजे हित आणि अहित म्हणजे बेनिफिशियल आणि नॉन बेनिफिशियल पाहता जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात. म्हणजे इथे शिष्याची हानी होणार असेल, इफ ही इज गोइंग टू लूज आउट ऑन समथिंग, देन दे विल बी कम्पॅशनेट. आणि शिष्याला दुःख कशाने होतं हे विचारून त्याचं दुःख हरण करतात. शिष्याला दुःख कशानं होतं हे विचारून ते दुःख हरण करतात. ते आर कम्पॅशनेट, की ठीक आहे तुझं दुःख मी दूर करतो. का बरं? कारण की हे दुःख दूर केलं की तू जरा चांगला राहशील आणि उपासना करशील किंवा मी जे सांगतो ते करशील आणि सुख देतात. तयाचेनी मुखे जे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोनिया अंगे मने होती. त्यांच्या म्हणजे गुरूंच्या मुखातून जेवढं निघेल तेवढं चांगल्या आदराने ऐकून अंगाने आणि मनाने ते तसेच होतात. सो द शिष्य or the follower, he will listen to the guru with great reverence आणि अंगाने आणि मनाने तसेच तसेच होतात. तया ऐकणे याची नावे ठेविती का ठेविती गा आघवे तया अक्षरासी जीवे लोण करीती. आपल्या सर्व कर्तव्याला ऐकण्यानेच ऐकण्याचेच नाव ठेवतात. सगळ्या कर्तव्याला ऐकण्याचेच नाव ठेवतात म्हणजे ऐकून आपण जे काही शिकू तेच आपण कर्तव्य म्हणून करू. ऐकणं हे एक आपलं जन्माला येऊन कर्तव्य आहे असं समजतात. ऐकणं म्हणजे काय की नुसतं गुरुनी सांगितलं ऐकायचं नाही. गुरुने सांगितलं ऐकून त्याचं करायचं. याला म्हणतात ऐकणं. आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात. तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासून निगती ओजा गोमटिया. हे कपिध्वजा ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून म्हणजे जन्ममरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. कपिध्वजा म्हणजे काय माहितीये का? कपिध्वजा म्हणजे कपी म्हणजे माकड आणि तो आपल्या ध्वजावर आहे. म्हणजे आपल्या ध्वजावर माकड म्हणजे हनुमान आहे ऍक्च्युली. कपिध्वजा म्हणजे ज्याच्या ध्वजावर हनुमान आहे तो कपिध्वजा. म्हणजे तो कोण? म्हणजे अर्जुन. अर्जुनाला अनेक नावांनी गीतेमध्ये भगवान संबोधतात. त्यापैकी हे कपिध्वजा हे एक नाव आहे. आय थॉट दॅट वॉज इंटरेस्टिंग. आय विल टेल यू दॅट. ऐसे हे उपाये बहुवस येथे पाहे जाणावया होये एकी वस्तू. एक परमात्मा जाणावयाला इथे हे असे पुष्कळ उपाय आहेत हे पहा. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझं. आता सिद्धांत नवनीत म्हणजे आय एम गोइंग टू गिव्ह यू नवनीत म्हणजे लोणी. आय हॅव टेकन आउट द बटर, द क्रीम, द बटर आउट ऑफ द मिल्क अँड आय एम गोइंग टू गिव्ह यू दॅट. आता याविषयी बोलणे पुरे. आत्तापर्यंत सांगितलेले हे सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांत रूपी लोणी तुला देतो. आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व अर्थांचं तात्पर्य तुला सांगतो. काय काय तात्पर्य आहे? ये तुलेनी पंडुसुता अनुभव लहाणा आईता येर तव तुझ होता सायास नाही. अर्जुना एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद शांती वगैरे व्हायला तुला जर श्रम होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत. मी तुला सोपा उपाय सांगणार आहे त्याच्याने तुला आनंद मिळणार आहे. तर तुला श्रम पडणार नाही. ते कसे? म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वचू फलितार तुची. म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू आणि इतर मतांच्या दुराग्रहाचं खंडन करू आणि स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू. यावत संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. हा 26वा श्लोक जो आहे हा आपण पुढच्या वेळेस घेऊ. तर आतापर्यंत जर जे काही आपण चिंतन केलं प्रकृती पुरुषाबद्दल, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण कसं सुटू शकतो ह्याच्याबद्दल तुम्हाला जर काही बोलायचं असेल, चिंतन करायचं तर आपण बोलू शकता. आणि जर काही नसेल तर आपण आत्ता इथे थांबू. पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः.
हरि ओम. नमस्कार.